नमस्कार मित्रांनो, आज 4 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये फायनली आता आपल्या सखीचा विजय झालाय आणि ती बंगल्यावरती कान्हासोबत परत आली आहे. पण तिथे जाऊन तिला कळणार आहे की एक मोठं भयंकर ट्विस्ट तिच्या समोर उभं राहणार आहे, ते म्हणजे कान्हाला डिवोर्स द्यायचं. तर बघूया मित्रांनो, आता सखीच्या मनात सुद्धा कान्हासाठी फिलिंग्स असतात. तर सखी कान्हाला डिवोर्स देते का? आणि सखी आता बंगल्यावर परत आली आहे, त्यामुळे तिने आता सरकारचा चांगलाच अपमान केलाय, सरकारची जिरवली आहे. तर कसं काय झालं सगळं बघूया आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो मीनाक्षी म्हणत असते की सखीने म्हटलं होतं बॅग भरायला घेते म्हणून तर ती लवकरच घरी परतणार आहे आणि घरी आल्यावर ती कान्हाला डिवोर्स सुद्धा देईल. तर आता हे ऐकून सरकारला खूप राग येत असतो. ती टेबलवर ठेवलेला स्पून फेकून देते आणि म्हणते माझी हार झाली आहे. हे बघून जर का तुम्ही सगळे आनंद व्यक्त करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह जेव्हा 2 पावलं मागे येतो ना, तेव्हा तो मोठी झेप घेण्याच्या तयारीत असतो. तुम्हा कोणालाच माझ्याशिवाय पर्याय नाहीये. काल पण मीच सरकार होते, आजही मीच सरकार आहे आणि उद्याही मीच सरकार असेल, असं सगळं आता ते सगळ्यांना म्हणते. परशु गौतमानी मीनाक्षीकडे बघत पुढे आता ही सरकार म्हणते ती सखी निघाली आहे ना बॅग घेऊन, येऊच दे तिला. आणि ती इथे आली काय नाही आली काय मला काहीच फरक पडत नाही, कारण या घरात तेच होणार जे मी ठरवणार. सो येऊ दे सखीला परत या घरात. आय एम वेटिंग. तर आता सगळे घरचे हिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात मनस्विनीकडे की आता मात्र ही काय नवीन करणार. तर बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखीने तिची बॅग भरायला घेतली तर असते, पण तिला खूप इमोशनल फील होत असतं. घरापासून कान्हापासून एक वेगळंच कनेक्शन तिचं बनलं असतं. तिला सगळं आठवतं जेव्हा तिने पहिल्यांदा चाळीत पाय टाकला होता आणि घरात आली होती. त्यानंतर तिने कसं सगळं ऍडजस्ट केलं, तिच्या छान छान मेमोरीज तिला आठवू लागतात. त्या मेमरीज आठवत आता सखी स्माइल करते आणि सगळ्या घराच्या काना कोपऱ्याकडे ती बघू लागते. तितक्यात तिथे कान्हा येतो आणि चुटके वाजवून सखीला भानावर आणतो. सखी आता भानावर येते. कान्हा विचारतो काय कुठे हरवलात? तर आता सखी म्हणते काही नाही, मी या वास्तूकडे बघत होते. मी आली होती तेव्हा ही फक्त एक खोलीच होती माझ्यासाठी, पण आज हे मला माझं घर वाटतंय. पायच निघत नाहीये या घरातून. आता मला समजलंय कान्हा, निरोप घेणं किती महत्वाचं असतं, किती अवघड असतं ते. पुढे आता सखी कान्हाला विचारते काय रे तू तुझी बॅग नाही भरणार आहेस का? कान्हा म्हणतो मी काय बॅग भरणार आहे, तुम्हाला आता तुमच्या घरी सोडल्यानंतर मी माझ्या घरी वापस येणार आहे. पुन्हा मी माघारी फिरेल काय ना. उद्या तुमचा वकील मला डिवोर्सची नोटीस पाठवेल, मग बहुतेक आपली भेट डायरेक्ट कोर्टातच होईल. आता इथे कान्हा सुद्धा हे सगळं म्हणताना सॅडच असतो. तर सखी आता कान्हाला म्हणते अरे कान्हा तू आता हे सगळं का बोलतोयस? मी सगळ्या छान गुड मेमरीज आठवते आणि का तुला आता हे सगळं वियर्ड बोलायचं आहे? रात्र आहे ना आता, मग आता रात्री कशाला मला तू रियालिटीची जाणीव करून देतोयस? तर कान्हा सखीकडे एकदम आश्चर्याने बघतो. तर आता सखीला समजतं एकदम. सखी आता म्हणते सॉरी कान्हा, पण आता मला खरंच याविषयी नाही बोलायचं आहे. आता तुझी बॅग भरायला घेतो. तर आता कान्हा सुद्धा जातो त्याचे कपडे आणायला. तो कबट वगैरे उघडतो, त्याच्या हाती काही कपडे घेतो तो आणि सखीला म्हणतो कशात भरू हे सगळे कपडे, तुमच्या बॅगमध्ये जागा आहे का? सखी आता थोडी चिडते. तर आता कान्हाच म्हणतो बरं ठीक आहे बघतो मी. तर सखीचं लक्ष त्या सुटकेसकडे जातं, ज्या सुटकेसमध्ये कान्हाचं पूर्ण रहस्य असतं. तर सखी म्हणते ते काय, ते आहे ना तिकडे बॅग, त्यात भर. तर कान्हा त्या बॅगकडे बघतो, त्या सुटकेसकडे, आणि त्याला एकदम रिअलाइज होतं की त्यामध्ये तर सगळे कटिंग्स वगैरे ठेवले. सखी कामत, राघव कामत यांच्या चेहऱ्यावर क्रॉस लावले. तेजस्विनी कामतचा सुद्धा त्यात फोटो आहे. तर काय होतं आता सखी जाणार सुद्धा असते सुटकेस आणण्यासाठी कान्हासाठी. तर कान्हा सखीला थांबवतो आणि म्हणतो थांबा मी बघतो. तर आता सखीला सुद्धा तिथे शंका येते. तर कान्हा म्हणतो ते झुरळ वगैरे असेल ना काही, किंवा जाड असेल म्हणून म्हटलं मी बघतो, असं म्हणत आता कान्हा जातो आणि ते सुटकेस काढून घेतो. म्हणजे आता कान्हा घाबरतच ते सुटकेस वगैरे काढत असतो. त्यानंतर तो सुटकेस ओपन करतो, त्यामध्ये ते सगळे कटिंग्स असतात. आता सखी कान्हाकडे बघते तर कान्हा पटकन ते सुटकेस बंद करतो. सखी तिची बॅग भरण्यात बिझी असते. तर कान्हा बरोबर चान्स बघून भीतभीतच त्याची सुटकेस भरतो, त्यामध्ये त्याचे सगळे कपडे वगैरे ठेवतो. आणि मित्रांनो, त्यामध्ये आता सखीची जी खरी आहे तेजस्विनी, तिच्या शॉलचा तुकडा सुद्धा असतो जो कान्हाच्या हाती लागला असतो. आता दोघांची ऑलमोस्ट बॅग भरून झाली असते. कान्हा आता सखीला म्हणतो चला. तर त्यानंतर आता सखी सुद्धा रेडी होते, पर्स वगैरे घेते. तर कान्हा म्हणतो निघायचं. तर जायच्या आधी सखी आता कान्हाला म्हणते देवाला नमस्कार नाही का करणार? कान्हा म्हणतो बरं करूया. आता दोघेही देवासमोर उभे राहतात त्यांच्या देवघरातच. आता सखी मनातल्या मनात देवासमोर हात जोडत म्हणते मला माहिती नाहीये समोर माझ्या ताटात काय वाळून ठेवलंय ते, पण देवा इथे येण्याचा संकेत पण तुझाच होता आणि आता जातीये तेही तुझ्याच मर्जीने. पण जितके दिवस इथे होती ना तितके दिवस खूप सुंदर गेलेत माझे. तर कान्हा सुद्धा आता मनात प्रे करत असतो सखी मॅडम मला तुमच्या सोबतचं पुढचं आयुष्य आनंदात जायला हवंय.
आयुष्यात कुठल्याही गोष्टीत ब्रेक घ्यावा असं म्हणतात, पण आपल्या नातात मला कोणताच ब्रेक नकोय. तर इथे आता दोघांच्याही मनाची घालमेल सुरू असते. कान्हाला वाटत असतं की सखी आता त्याला डिवोर्स देणार आहे. त्यानंतर आता सखी कान्हाला विचारते, काय मागितलंस तू देवाकडे? कान्हा म्हणतो, असं सांगू नाही म्हणतात, नाहीतर तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तर सखी म्हणते कान्हाला, तू जे काही मागितलं असेल तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि बघा मित्रांनो, काय होतं, देवघरातला जो लाईट असतो तो ब्लिंक होतो. हे बघून आता सखी खूप खुश होते आणि म्हणते, तू बघितलंस का, म्हणजे माझं बोलणं सत्य ठरेल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. पण कान्हाच्या मनात भीतीच असते सखीपासून वेगळं होण्याची. तर आता वेळ येते बंगल्यावर जाण्याची आणि निघण्याची, पण सखीची इच्छाच नसते तिथून जाण्याची. घरातून जाताना सुद्धा सखी पूर्ण एका घराकडे एक लुक देते. तिची नजर ती सगळ्या घराकडे फिरवते आणि हळूहळू त्या खोलीतून ती बाहेर पडत असते. सखी खूप जास्त इमोशनल झाली असते, तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं असतं. बघा मित्रांनो, काय होतं, आता सखी आणि कान्हा खाली आले असतात आणि सगळे चाळकरी तिथे जमतात सखीला निरोप देण्यासाठी. दाभाडे मावशी आता सखीला म्हणतात, तर खूप इमोशनल झाल्या असतात की अगं सखी, जर आधी मला माहिती असतं की तू फक्त एका महिन्यासाठी इथे राहायला आली आहे, तर मी पूर्ण माझ्या आयुष्यभराची माया तुला लावली असती. 17 आयुष्य महिनाभरात गोळा करून तुझ्या पदरात टाकली असते ग सखी. तर सखी सुद्धा खूप रडत असते जाताना. तर सानप काकू सुद्धा सखीला म्हणतात, अगं सखी, तू आमच्यावर खूप जीव लावलास. आमची पोरं तिथं फाड फाड इंग्लिश बोलतात. आता सानप काकू सुद्धा रडत असतात, लहान मुलं सुद्धा रडत असतात. पुढे आता परीची आई सुद्धा म्हणते, अगं सखी, तुझ्यामुळे आमची पोरं नीट बोलायला शिकलीत, उलट बोलणं त्यांचं बंद झालंय. तर आता सखी सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, उलट मला तुम्ही या साडीने खूप काही शिकवलंय. मी हे सगळं मिस करेल. आपलं या नळावर पाणी भरणं, कपडे धुणं, संध्याकाळचा आपल्या बायकांचा चहा आणि गप्पा, लाईट गेल्यावर आपण रंगवलेली मैफिल, रात्री रंगलेला कॅरमचा डाव, चाळीत साजरे केलेले सगळे सण आणि सगळ्यांनी एकत्र मिळून केलेली साईबाबांची आरती मी सगळं मिस करेल, असं आता सखी रडतच म्हणत असते. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता दाभाडे मावशी सखीच्या हाती बाळकृष्ण देतात आणि म्हणतात, सखी, हा बाळकृष्ण जपून ठेव. आता सखी विचारते की पण तुम्ही बाळकृष्ण मला का देताय? तर आता दाभाडे मावशी सखीला समजावून सांगतात आणि म्हणतात, अगं तशी रीत असते. जानू सुद्धा आता स्माइल करते. तर पुढे आता बघा काय होतं, दाभाडे मावशी सखीला म्हणतात की अगं तुझ्या आणि कान्हाच्या आयुष्यात लहान बाळ यावा ना, बाळकृष्ण म्हणून. तर आता सखीला ठसकाच लागतो. कान्हा सुद्धा आता त्याला ऑकवर्ड होतं, तो सुद्धा इकडे तिकडे बघू लागतो. सानप काका म्हणतात, ए आता ज्युनियर कान्हा लवकरच आला पाहिजे हा कान्हा, आणि कान्हा काहीतरी लवकर मनावर घे बाबा तू. तर कान्हा सुद्धा म्हणतो, बरं अजून काही? तर सानप काका आता कान्हाला म्हणतात, अजून काही नाही, काही असेल तर मेसेज करतो. तर आता सगळेजण हसू लागतात. सखी आणि कान्हा आता दाभाडे मावशींचा आशीर्वाद घेतात. मावशी सुद्धा दोघांना म्हणतात, सुखाने संसार करा. त्यानंतर काय होतं, सगळी लहान मुलं सखी जवळ येतात, सखीला मिठी मारतात आणि म्हणतात, वी विल मिस यू सखी ताई. आता सखी पण ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, मी टू. बघा आता काय होतं, कान्हा सगळ्या बच्चा पाटीला म्हणतो, ए बस हा बस, आता माझ्या सखीला अजून रडवायचं नाही, नाहीतर काय होतं ना, त्यांचं नाक गळतं. तर आता सगळी मुलं हसू लागतात. सखी आता कान्हाला म्हणते, तुला जोक सुचतोय का आता? तर कान्हा म्हणतो, बरं सॉरी, आता आपल्याला उशीर होतोय, पटकन आता तुम्ही शिट्टी मारा आणि रिक्षा बोलवा. तर कान्हा सगळ्यांना म्हणतो, आता तुम्ही सखी मॅडमची गंमतच बघा. तर सखी बिचारी रडतच शिट्टी वाजवण्याचा ट्राय करते, पण तिच्याकडनं वाजवल्याच नाही जात. कान्हा आता सखीला म्हणतो, करा करा, पुन्हा प्रयत्न करा. तर काय होतं, सखी आता तिचा हात शिट्टी वाजवण्यासाठी तोंडाजवळ नेणार तितक्यात कान्हा शिट्टी वाजवतो आणि एक ऑटो तिथे येतो सुद्धा. कान्हा आता त्यांचे सगळे बॅग्स वगैरे टाकतो त्यामध्ये. सगळे चाळीतले आता सखी आणि कान्हाला बाय करतात. तो निघून जातो आणि ऑटोच्या मागे लिहिलं असतं, लेक चालली सासरला. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की कुल्फी छान फुलांची रांगोळी बनवत असते तिच्या सखी दी आणि कान्हा जिजूसाठी. वेलकम सखी कान्हा असं तिने छान फुलांच्या रांगोळीने बनवून सजवलेलं असतं आणि तिचे बाबा म्हणजे गौतम हे सगळं कौतुकाने आपल्या मुलीकडे बघत असतात. आणि बघा इथे काय होतं, हा चमचा परशू मनस्विनीला म्हणतो, सरकार प्लीज थोडं खाऊन घ्या ना, अहो तुम्हाला उपाशी राहून थकवा येईल. तर ही मनस्विनी रागातच या परशूकडे बघते आणि म्हणते, तुझा कणसन आहे ना तो तुझ्याचकडे ठेव. तितक्यात तिथे आरतीचं ताट घेऊन मीनाक्षी येते आणि ते ताट बघून तर आणखीच या मनस्विनीला राग येतो आणि मनस्विनी म्हणते मीनाक्षीला, अच्छा तुला खूप घाई झाली आहे का सखीच्या स्वागताची? मीनाक्षी, मला माहिती आहे हे तू कशासाठी आणि कोणाला दाखवण्यासाठी करते असते. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता मनस्विनी ऑर्डर देते आणि मीनाक्षीला म्हणते, हे ताट आत ने, काही मोठे तीर मारून येत नाही आहे ती या घरात परत. तितक्यात बाहेरून सखीचा आवाज येतो की तीर तर मी मारले आहेत सरकार.
आता कुल्फीला समजतं, सगळ्यांना समजतं की सखी आली आहे. कुल्फी स्माइल करते आणि हे सरकार झटक्याने उठते आणि समोर येते सखीला बघण्यासाठी. सखी बरोबर आता सगळेजण समोर येतात. तिथे आता परशु, मीनाक्षी सगळेच असतात. गौतमला खूप आनंद होता आता सखीला बघून. तर आता सखी म्हणते सरकारला, सखी राघव कामतने चॅलेंज जिंकून सरकारला हरवलंय. तर सरकार तुमच्या जिंकण्याचं, तुमच्या हरण्याचं आणि माझ्या जिंकण्याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. तर आता हे सगळं बघून परशु आणि मीनाक्षीला खूप आनंद होत असतो. पण या मनस्विनीची खूप डोक्यात जात असते हे सगळं बघून. तर काय होतं, आता सखी म्हणते 1 मिनिट सरकार, आणि सखी जोरात शिट्टी वाजवते. गौतम आणि कुल्फी आता हसतात, स्माइल करतात हे बघून. तर मनस्विनीला आता हे सहन नसते होत. ती जाणार असते तिच्या रूम मध्ये. आता सखी तिला थांबवते आणि म्हणते सरकार कुठे जाताय तुम्ही? इथे मी चॅलेंज जिंकली आहे, तुमच्या दाराशी उभी आहे मी. तर तुमच्याकडून औक्षण करून घेतल्याशिवाय मी काही घरात येणार नाही. कानाला सुद्धा आता हे सगळं खूप भारी वाटत असतं आणि गौतमला सुद्धा याचा तेवढाच आनंद होत असतो. तर बघा मित्रांनो, कान्हा आता मनात म्हणतो, वा आज मानला या सखीला. अख्ख्या जगाला जड वाटणाऱ्या सरकारला आज सखी जड गेली आहे. आज या सरकारसाठी हे औक्षणाचं ताट पण जड जाणार आहे असं दिसतंय. आणि दुसरीकडे आता मनस्विनी सुद्धा मनात विचार करत असते, मनस्विनी तुला आज हे ताट उचलायला जड तर जाणार आहे, तरी तू ते ताट उचल, कारण अजूनही सत्तेची चावी सखीच्याच हातात आहे आणि सगळी सत्ता सखीच्या नावावर आहे. एकदा का हे सगळं तुझ्या नावावर झालं तर मग कोण कुठली सखी, मग मी नाही ओळखत कोणाला, असं सगळं हे मनस्विनी स्वतःच्या मनात स्वतःला म्हणते. आणि त्यानंतर ती आता सखीकडे बघते. तिचं पूर्ण राग आणि इगो इथे ती कंट्रोल करते आणि मनात म्हणते, मनस्विनी कम ऑन, यू कॅन डू इट. त्यानंतर ही मनस्विनी तिचा हात समोर करते आणि मीनाक्षीला ताट द्यायला सांगते इशाऱ्यानेच. तर मीनाक्षी सुद्धा आता या मनस्विनीच्या हाती ताट देते सखीचं औक्षण करण्यासाठी. आणि इतक्या बेकाराने तोंडावर पडल्यावर सुद्धा या मनस्विनीला सखीचं स्वागत करावं लागणार आहे आता, चॅलेंज हरल्यावर सुद्धा, तेही चांगलंच तोंडावर आपटून. तर काय होतं, मनस्विनी तर आता हे औक्षणचं ताट समोर घेऊन जाते सखीच्या आणि म्हणते वेलकम बॅक सखी. आणि कान्हा, काय कान्हा घरात परत येऊन कसं वाटतंय? तर ही सगळं रागातच आणि चिडतच ही सगळं बोलत असते मनस्विनी. तर कान्हा काही बोलणार तितक्यात आता सखीच उत्तर देते या मनस्विनीला आणि म्हणते, घरात परत येऊन म्हणण्यापेक्षा तुम्हाला हरवून, सरकारला हरवून आणि तुम्हाला दिलेलं चॅलेंज पूर्ण करून आता छान वाटतंय सरकार. तर आता ही मनस्विनी जोरात ते ताट दाबू लागते आरतीचं. तिचा राग ती कंट्रोल करत असते. तर आता सखी म्हणते, आय नो सरकार, तुम्ही खूप प्रयत्न केलेत मी हरली पाहिजे म्हणून. खरं तर आता ह्या सगळ्या ट्रिक्स तुमच्यासाठी काही नवीन नाही. माझ्याच माणसांना माझ्या विरोधात उभं करणं, खोट्याचा आधार घेणं. पण शेवटी काय झालं, कोण जिंकलं? विश्वास जिंकला सरकार, पैसा नाही. तर परशु आणि मीनाक्षी आनंदाने एकमेकांकडे हसत बघत असतात, कारण इथे सरकारचा चांगलाच पचका आणि अपमान होत असतो. त्याचबरोबर ही जी मनस्विनी आहे ही कान्हाकडे सुद्धा रागात बघत असते. असं वाटतंय की पुढे ही कान्हाची चांगलीच वाट लावणार आहे. आणि ही मनस्विनी तिचा सगळा राग त्या आरतीच्या ताटावर काढते. कान्हाच्या सुद्धा आता हे लक्षात येतं. कान्हा आता मान खाली घालतो. पुढे आता सखी मस्त सुनावते आणि म्हणते या मनस्विनीला, म्हणजेच या सरकारला, की बघा काळजी जिंकली, अहंकार नाही. आणि काय सरकार, तुम्ही त्या चाळीतल्या माणसांना, लोकांना नावं ठेवत होतात ना, त्याच माझ्या माणसांनी माझी पाठवणी करताना काय सांगितलं माहितीये का? त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिलाय. हेच ठेच देणाऱ्या दगडालाही पूजायचा धर्म आहे सखी सदन चाडीचा. तुम्ही त्यांचा किती अपमान केला होतात ना. काय काय म्हणाला होतात सरकार तुम्ही, की जाऊन त्या घाणीत राहून दाखव. पुढे आता सखी म्हणते मनस्विनीला, पण तुम्हाला काय कळणार हो, ती घाण नाही, खरं तर ते प्रेमाचं मंदिर आहे. तर गौतम सुद्धा हे चांगलं मस्त ऐकत असतो आणि तो सुद्धा त्या स्माइल करत असतो सखीकडे बघून. पुढे आता सखी म्हणते मनस्विनीला, या घरातून जाताना मी एकही पैसा नेला नव्हता, रिकाम्या हाताने गेले होते. तर इथे आता गौतमला सुद्धा आठवतं की त्याने सखीला पैसे ऑफर केले असतात जायच्या आधी, पण सखीने ते स्वीकारले नसतात आणि तेव्हाच गौतमला तिने परत दिले असतात. आणि तिने म्हटलं असतं की चीटिंग केलेल्या गेम मध्ये कधीच यश मिळत नाही. आणि बघा मित्रांनो, त्यानंतर सखी तिच्या पर्स मधून पैसे काढते आणि म्हणते, बघा, आणि आज 21,000 रुपये घेऊन आली आहे मी. ही माझी हक्काची कमाई आहे आणि माझा पहिला पगार आहे. हे बघून आता परशु आणि मीनाक्षीला आश्चर्यच वाटतं. आणि पुढे आता सखी म्हणते, हा सरकार, अजून एक, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, दाभाडे मावशी बऱ्या झाल्यात, तुमच्यासाठी पेढा घेऊन येईल, त्या शहरातली सर्वात महागडी मिठाई घेऊन येईल, तर घ्या. हे सगळं सुद्धा आता मनस्विनीला आठवतं की सखीने तिला म्हटलं असतं, दाभाडे मावशी जर बऱ्या झाल्या ना तर शहरातली सगळ्यात महागडी मिठाई तुमच्या बंगल्यावर पाठवून देईल. तर सखीने स्वतः ती मिठाई आणली असते सरकारसाठी. त्यातली एक मिठाई आता सखी हाती घेते आणि सरकारला म्हणते, घ्या, तोंड गोड करा. मनस्विनी आता सखीकडे रागातच बघते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत
सखी आता या मनस्विनीला आणखीच बोलणार आहे आणि तिचा अपमान करणार आहे. ऑफकोर्स मनस्विनी म्हणजे ही सरकार हे सगळं काही डिझर्व करतेच, कारण ती खूप खालच्या थराला गेली होती सखीला त्या चाळीतून परत आणण्यासाठी आणि स्वतः जिंकली पाहिजे चॅलेंज त्यासाठी. पण मात्र सखीचा विजय झालाय आणि सखी हे चॅलेंज जिंकली आहे. त्यामुळे आता सखी मस्तपैकी उद्या सुद्धा या सरकारला सुनावणार आहे. पण काय होतं तिथे आता मीनाक्षी येते आणि सखीला म्हणते तू जिंकलीस ना, मग शिक्कामोर्तब कर तुझ्या जिंकण्यावर आणि देऊन दे कान्हाला डिवोर्स. तर हे बघून आता सरकारला सुद्धा आनंद होतो. आता सरकारला वाटत असतं की कान्हा तिच्या काहीच कामाचा नाहीये. सखीला सुद्धा हे समजलं असतं की आता सखी आणि कान्हाची बॉन्डिंग चांगली जमली आहे. कान्हा नेहमी तिला सपोर्ट करतो, त्यामुळे सखीची जी स्ट्रेंथ आहे तो कान्हा आहे आणि यांना आता वेगळं केलं पाहिजे हे सगळं आता या सरकारच्या डोक्यात असतं. म्हणून ती आता सखीला जबरदस्ती कान्हापासून डिवोर्स घ्यायला लावणार आहे. तर मात्र डिवोर्सचं नाव ऐकून आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे खूप इमोशनल होऊन बघतात. दोघांची आता बिलकुल इच्छा नसते डिवोर्स देण्याची. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि उद्याचा एपिसोड नक्की पहा. काय वाटतं तुम्हाला, सखी आणि कान्हाचा डिवोर्स होणार का? मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.